जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात ओके. तर मित्रांनो, आपण अलाइटमेंटच्या ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, चढ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर अजून देखील जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, काय करायचं आहे, जस्ट खाली प्रोजेक्ट नावाचा इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर मी तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला दोन प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. जस्ट काय करायचं आहे, जस्ट मी काही बघू शकता इथं ग्रुप आणि काहीचे मित्रांनो तुम्हाला इथं टेक्स्ट लेअर मी ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. मित्रांनो, अनहाईड केल्यानंतर बघू शकता मी पहिला एक एक करून इथं अनहाईड करून घेतो. अनहाईड करून घेतो मित्रांनो पटापट. तर बघू शकता मी इथं अनहाईड करून घेतो. तर मित्रांनो, मी इथं अनहाईड केलेलं आहे. तर बघू शकता मी इथं ग्रुपवरती क्लिक करा. इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. बघू शकता इथं मी इफेक्ट ऍड करून दिलेला आहे, तो जस्ट हाईड आहे. ते आपण बघू शकता. आपण इथं ग्रुपमध्ये आपण फोटो ऍड केल्यानंतर जेव्हा आपण फोटो ऍड करेल त्यानंतर आपल्याला तो जो इफेक्ट आहे तो हाईड आहे तो अनहाईड करायचा आहे. तर आता काय करायचं, मी स्टेप बाय स्टेप एडिटिंग सांगतो, जर व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. सिम्पली स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो बघू शकता इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. बघू शकता इथं फोटोला ऍड करा. फोटोला मित्रांनो 1.12 सेकंदापर्यंत वाढवा. पहिल्या बीटला फोटो ऍड करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोवरती क्लिक करा. इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. ऍड इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्ट्स सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं मित्रांनो इन आहे ते बघू शकता इथं 60 सेकंद ठेवा. करेक्ट 60. आणि आउट देखील इथं 60 सेकंद ठेवायचे आहे. म्हणजे आउट देखील इथं 60 सेकंद, म्हणजे 60 आणि 60 बघू शकता इन 60 आणि आउट देखील इथं 60 सेकंद ठेवायचे आहे. 60 आणि 60 बघू शकता दोन्ही मित्रांनो 60 सेकंद ठेवा. तर मित्रांनो, पहिल्या इमेजचा आपण बघू शकता इथं प्रॉपर असं इफेक्ट आपण इथं सेट केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, उरलेल्या मित्रांनो बघू शकता इथं ग्रुपमध्ये इमेज कसं ऍड करायचं सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. आता काय करायचं मित्रांनो, पहिला आपण पटकन इथनं ग्रुप बघू शकता इथं ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड करून घेऊया. जस्ट फोटो ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक इथं ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. इथं जी फोटोची जी लेअर दिसेल त्याला सिम्पली डिलीट करा. आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट इथं मित्रांनो इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथं फोटोला मित्रांनो बघू शकता इथं रेक्टँगल मध्ये इथं सेट करायचं आहे. बॅक यायचं मित्रांनो बघू शकता आपण इथं व्यवस्थित इथं फोटो बघू शकता. फोटोला इथं व्यवस्थित इथं ऍड केलेला आहे. आणि जस्ट ग्रुपचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वाढला असेल तर इथनं कट करा. जो आपण इथं ग्रुपमध्ये बघू शकता, जो आपण इथं ग्रुपमध्ये फोटो ऍड केलेला आहे तोच आपल्या मित्रांनो इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील तोच फोटो इथं ऍड करायचा आहे. तर मी पटकन इथं ऍड करून घेतो. बघू शकता लॉंग प्रेस करून मी इथं बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. आणि जस्ट फोटोवरती क्लिक करून फोटोची बघू शकता फोटोवरती क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन
होऊ शकतं इथं फोटोची ऑपॅसिटी इथं 30% ठेवायची आहे. करेक्ट इथं 30% ठेवायची आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, तसं उरलेल्या तिन्ही ग्रुपला देखील इथं तसंच करायचं आहे. सेम स्टेप करायची आहे. तर मी एक इथनं पटापट इथनं करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एकूण इथनं मित्रांनो मी इथनं पटकन इथनं करून घेतो. तर बघू शकता मी एक इथनं पटकन इथनं करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मी बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित एक फोटो इथनं ऍड करून दाखवतच आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. बघू शकता मी एक इथनं पटापट इथनं फोटो ऍड करून घेतो पटापट. तर इथं रेक्टँगलच्या मी बॅकग्राऊंडला घेतलेला आहे या इमेज आणि व्यवस्थितरित्या इथं मी रेक्टँगलमध्ये इथं सेट करतो इमेजला. बघू शकता मी इथं व्यवस्थित इथं सेट केलेलं आहे. बॅग यायचा आहे. बॅग आल्यानंतर इथं बघू शकता इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील मी तर पटकन इमेज सेट करतो आणि ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपॅसिटी बघू शकता फोटोची जी अल्फा ऑपॅसिटी आहे ती 30% मी ठेवतो. बघू शकता मी इथं 30% ठेवलेली आहे. तर पटकन मी असं चौथा ग्रुप देखील इथनं क्रिएट करून घेतो. चौथ्या ग्रुपला देखील मी इथं फोटो ऍड करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा जाईल मला कमेंट करून नक्की सांगा. होऊ शकता मी पटकन इथं फोटो ऍड करून घेतलेला आहे. लॉंग प्रेस करून मी सिम्पली होऊ शकता बॅकग्राऊंड म्हणजे व्हिडिओ बघू शकता व्हिडिओच्या नाही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे सिम्पली. आणि ब्लेंडिंग ऑपॅसिटी मध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी सिम्पली 30% ठेवलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं चारीच्या बघू शकता इथं चारीच्या चारी ग्रुप मी इथं बघू शकता इथं 4 ग्रुप जे आहेत ते मी चारीच्या चारी इथं ग्रुपमध्ये आपण इथं फोटो ऍड केलेले आहेत. तर आता पुढे देखील मित्रांनो तसेच आपल्याला अजून एक 4 ग्रुप आहेत तसेच मित्रांनो मी सांगतोय त्या स्टेपने इथं फोटो ऍड करायचे आहेत. तर पटकन आपण जे सेम स्टेप इथं केलेली आहे तीच आपल्याला देखील पुढल्या 4 फोटोला तसंच करायचं आहे. मी तर तुम्हाला ऑलरेडी इथं ॲनिमेशन मी की फ्रेम ते ऍड करून दिलेले आहेत. तर जस्ट मी पटापट इथनं तर आता काय करायचं नाही ते इथं मित्रांनो मी इथं ग्रुपमध्ये अजून एक ग्रुप मी इथं दिलेला आहे. जस्ट पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपला जावा. इथे तुम्हाला इथं फोटोची जी लेअर दिसेल त्याच्यावर क्लिक करा. सिम्पली इथं डिलीट करा प्लस एकावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट मित्रांनो इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला पूर्णपणे मित्रांनो बघू शकता ह्या 2 लेअरच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित इथं मित्रांनो आपल्याला इथं सर्कलमध्ये इथं फोटोला आपल्याला ऍड करायचं आहे. बघू शकता इथं मी सर्कलमध्ये इथं फोटोला ऍड केलेला आहे. बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्याच्या नंतर जसं आपण मित्रांनो बघू शकता जसं आपण इथं बॅकग्राऊंडला फोटो ऍड केलेला आहे तसंच मित्रांनो आपल्याला इथं देखील बॅकग्राऊंडला इथं फोटो ऍड करायचा आहे. आणि वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. आणि ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी सिम्पली 30% ठेवायची आहे. आणि लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी इथनं आणि हे जे 4 ग्रुप आहेत तर मी पटकन इथनं एडिट करून घेतो 4 ग्रुप. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथनं पटापट इथनं हाच इमेज इथनं कॉपी करतो. कॉपी केल्याच्या नंतर बघू शकता इथे येतो आणि इथं पेस्ट करतो आणि एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करतो आणि वरती 3 डॉट वरती क्लिक करून कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे. आणि ऑपॅसिटी मित्रांनो 30% ठेवलेली आहे. 30% ठेवल्याच्या नंतर लॉंग प्रेस करून मित्रांनो बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. आणि मित्रांनो उरलेले 2 ग्रुप देखील मी पटकन इथनं उरलेल्या 2 ग्रुप मध्ये पण देखील मी इथनं पटकन इमेज मित्रांनो मी इथनं इमेज ऍड करून घेतो. तर बघू शकता मी तिसरा ग्रुप देखील आपला इथं क्रिएट झालेला आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण इथं फोटो देखील इथं ऍड करून घेतलेला आहे. पटकन इथं फोटो देखील इथं ऍड केलेला आहे लॉंग प्रेस करून. बघू शकता इथं लॉंग प्रेस करून आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. तर आता चौथा ग्रुप राहिलेला आहे. चौथा ग्रुप देखील इथनं पटकन मी इथनं चौथ्या ग्रुपला देखील इथनं पटकन मी इथं फोटो ऍड करून घेतो. लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्या. बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर बघू शकता हा फोटो इथनं मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर जस्ट इथं येऊन इथं पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथनं कट केलेला आहे. आणि वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो आणि ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन
ऑपेसिटी सिम्पली इथं 30% ठेवतो, लॉंग प्रेस करून ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतो. तर मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर बघू शकता मी इथं पहिले 4 ग्रुप आणि नंतरचे देखील इथं बघू शकता इथं रेक्टँगलचे 4 ग्रुप आणि सर्कलचे देखील 4 ग्रुपमध्ये कसा इथं फोटो ऍड करायचा मी सांगितलेलं आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मी व्यवस्थित इथे सांगितलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, करेक्ट 17 सेकंदावर जोडायचं आहे. इथनं मित्रांनो आपल्याला एक बिटला इथनं एक फोटो ऍड करण्यास सुरुवात करायची आहे. इथनं पुढे मित्रांनो आपल्याला एक बिटला इथे एक फोटो आपल्याला ऍड करायचा आहे. तर मी इथनं पटापट इथनं ऍड करून घेतो. तर बघू शकता मी एक बिटला एक फोटो इथनं ऍड करून घेत आहे. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर काही चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक इथनं पटापट इथनं फोटो ऍड करून घेतो. बघू शकता आपले फोटो इथे सर्व काही मित्रांनो इथं आपण ऍड केलेले आहेत फोटो एक बिटला. सिम्पली मित्रांनो आपण फोटो ऍड केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रेसेट मधला 2 नंबरचं पहिलं मित्रांनो इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर करेक्ट 17 सेकंदाजवळ याच्या 17 सेकंदाजवळ 17 सेकंदाजवळ आल्यानंतर इथे सिम्पली व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं आहे 18.2. 18.2 पाशी येते. सिम्पली एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. मित्रांनो इथं प्रत्येक बिटला हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी इथनं नेक्स्ट बिटला जायचं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि नेक्स्ट बिटला जायचं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचं आहे. तसं मित्रांनो आपल्याला प्रत्येक बिटला हा व्हिडिओ इफेक्ट मित्रांनो आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो मी एक बिटला इथं पेस्ट करून घेतलेला आहे. पटापट एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं कट करायचा आहे. बघू शकता मी सर्व काही इथं बिटला हा व्हिडिओ इफेक्ट इथं मित्रांनो इथं मी ऍड केलेला आहे. तर ऍड केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रेसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आहे. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर करेक्ट 17 सेकंद जो यायचा आहे 17 सेकंदापासून मित्रांनो आपण एक बिटला जेवढे काही इथं बघू शकता जेवढे काही इथं आपण 17 सेकंदापासून जेवढे काही आपण इथनं फोटो एक बिटला ऍड केलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर मी इथनं पटकन इथनं फोटोला इफेक्ट सर्व काही इथं पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथे एकूण इथं सगळ्या फोटोला इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला आपण व्हिडिओचं बघू शकता आपण फोटोला जर आपण आता सध्या इफेक्ट सर्व काही इथं फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर काय करायचं आहे आपण जे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे इमेज इथं 4 ऍड केलेले आहेत पहिले 4 इमेज रेक्टँगलचे जे बघू शकता इथं रेक्टँगल बघू शकता इथं रेक्टँगल जो ग्रुप आहे त्या रेक्टँगलला आपण रेक्टँगलच्या ग्रुपचे जे बॅकग्राऊंडला आपण इमेज ऍड केलेले आहेत त्या बॅकग्राऊंडच्या पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये आपण मित्रांनो इथे इफेक्ट दिलेला नाही. आपण ब्लेंड गन ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी 30% ठेवलेली आहे. जस्ट काय करायचं आहे पहिले 4 ग्रुप रेक्टँगलचे जे आहेत त्या ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. जो बघू शकता इथे इफेक्ट हाईड आहे तो अनहाईड करायचा आहे. सिम्पली पहिला मित्रांनो आपण 4 ग्रुपचे इथे इफेक्ट अनहाईड करून घेऊया. अनहाईड केल्यानंतर बघू शकता अनहाईड करून घ्यायचं आहे. हाईड आहे ते अनहाईड करायचे आहेत. तर आता काय करायचं आहे त्याच ग्रुपच्या वरच्या जे 4 लेअर आहेत त्याच ग्रुपच्या वरच्या जे 4 लेअर आहेत त्या चारीच्या देखील 4 लेअरला इफेक्ट आहेत ते हाईड आहे ते अनहाईड करायचे आहेत. तर एक एक करून मी इथनं अनहाईड करून घेतो. बघू शकता मित्रांनो मी एक एक करून इथनं मी अनहाईड करून घेतो इफेक्ट. अनहाईड केल्यानंतर सिम्पली मित्रांनो आपल्याला जे सर्कलचे जे इफेक्ट आहे सेम स्टेप करायचे आहे. ग्रुपचे इफेक्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर मित्रांनो मी इथं अनहाईड करून घेतो पटापट. तर मित्रांनो मी इथं अनहाईड केलेले आहेत आणि टेक्स्ट लेअरचे देखील इफेक्ट हाईड आहे ते अनहाईड करायचे आहे एक एक करून. तर मी एक एक करून इथनं अनहाईड करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता इफेक्ट हाईड आहेत ते अनहाईड केलेले आहेत. तर सिम्पली स्टार्टिंगला याच्या प्लस वरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला काय रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेन टू बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक मधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मी 11 ठेवतो करेक्ट. बघू शकता स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. कलर अँड फिल्म मध्ये जायचं आहे. एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ऍड करायची आहे. तर मित्रांनो बॉर्डर ऍड केल्यानंतर कोपऱ्यात शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओचे रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही ऑडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी तर 10 पिक्सेल मध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.
ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.